चवीला अप्रतिम अशी डाळ पालकाची भाजी बनवतोय। विदर्भामध्ये ही भाजी खूप प्रसिद्ध आहे। कोणत्याही महाप्रसादाला, भंडाऱ्याला किंवा लग्नाच्या पंक्तीला ही भाजी वाढल्या जाते। तर ती लोकांची वेगळी पद्धत आहे ही भाजी बनवायची। तर ती कशी बनवतात तर आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत। तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मेक इट टेस्टी या यूट्यूब चॅनलला। तर चला स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे अर्धा कप। त्याच्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या आपल्या स्वादानुसार तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत। त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यामध्ये 1 गड्डी पालकाची स्वच्छ निवडून त्याला 3 ते 4 पाण्याने धुवून टाकलेली आहे। काय होतं पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांना बराचशी माती आणि कचरा असतो, तर त्यासाठी 3 ते 4 पाण्याने धुणं आवश्यक आहे। नंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत अर्धा कप, नंतर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला छानपैकी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या होईपर्यंत मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण याच्यासाठी तडका बनवूया। तर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे मी कढईमध्ये। अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे त्याच्यामध्ये। छान तडतडली की त्यामध्ये तमालपत्र टाकायचे आहे 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल आणि त्यामध्ये लसूण, आलं आणि जिऱ्याची जी पेस्ट बनवली होती मी मगाशी ती टाकलेली आहे। तर आता याच्यामध्ये हळद टाकली आहे 1 पाव चमचा। हळद आपण आधीसुद्धा घातलेली होती। तर याच्यामध्ये आता ही जी भाजी आहे छान रवीने आठवून घेतली आणि आता ही भाजी याच्यामध्ये टाकून घेतली। मस्त शिजलेली आहे भाजी। याच्यातील शेंगदाणेसुद्धा मऊ झालेले आहेत। तर आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर थोडंसं याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। थोडीशी घट्ट वाटत आहे, शिजल्यावर आणखीनच घट्ट होणार। तर आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। मस्त 1 ते 2 मिनटं छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे याला। याची चव छान लागते उकळल्यावर। तर आता आपण याला सर्व करूया। याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातला किंवा नाही घातला तरीही चालतं। तर मी काही घातला नाही, पण असो किंवा नसो याचे काही फरक पडत नाही, कारण त्याच्यात जो फ्लेवर आहे पालक आणि डाळीचा हाच जास्त असतो। तर कोथिंबीर टाकला तरी त्याचा स्वाद येणारच नाही। तर तुम्ही करून बघा ते। तर आता आपण याला सर्व करूया। तर तुम्ही याला भातासोबत, पोळीसोबत कशाही सोबत सर्व करू शकता। तर बघा किती छान दिसतंय। विदर्भामध्ये हे लोक फक्त भातासोबत खातात। तिकडे सिंपल भात, पांढरा भात नुसतं आणि त्याच्यासोबत अशा भाज्या रश्शेवाल्या तिकडे खूप प्रसिद्ध आहे आणि आलू वांग्याची भाजीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे। तर त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे। तर आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि विदर्भातले लोक तर अगोदर करा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।